श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। साईबाबा एकाच ठिकाणी मर्यादित नाही, ते सर्व सजीव व निर्जीव पदार्थात वस्ती करून आहे। ब्रह्मदेवापासून ते कीटक, मुंगी, माशीसारख्या अगदी लहान प्राण्यापर्यंत सर्वांना सर्व ठिकाणी व्यापून आहे। साईबाबा वेदांतात पारंगत म्हणजे निपुण आहेत आणि परब्रह्म जाणल्याचे लक्षण दाखवितात। अशा प्रकारे दोन्ही गोष्टीत तरबेज असल्याने ते सद्गुरूपणाला पात्र आहेत। स्वतः मोठा गाढ विद्वान असेल, परंतु शिष्याला ते ज्ञान सांगता येत नसेल, तर त्या सद्गुरूंचे सद्गुरूपण त्याच्याकडेच असू दे। पिता मुलाच्या शरीराला जन्म देतो, पण त्या जन्मापाठोपाठ मरण असते, परंतु गुरु आपल्या मुलासारख्या असणाऱ्या शिष्यांचे जन्म व मरण हे दोन्ही घालवितो, म्हणून गुरुच्या हृदयाचा उमाळा अधिक असतो। आता पूर्वीच्या संगतीने स्वप्नांच्या अध्यायाचे श्रवण करा आणि बाबा भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्यांना कसे दर्शन देत असत हेही पहा। कोणाला त्रिशूळ काढायला सांगत, तर कोणापाशी खिचडी मागत, तर कोणाला हातात छडी घेऊन पंतोजीच्या रूपाने त्याची पाठ फोडीत असत, तर कोणाला स्वप्नात जाऊन भीती घालून दारू पिण्याची सवय घालवित असत। अशा प्रकारे भक्तांची अनेक संकटे टाळून त्यांना आपल्या चरणांची गोडी लावत असत। कशी कोणाची पाठ फोडली, वरवंट्याने छाती ठेचली, ही गोष्ट मागे मी 13व्या अध्यायात सांगितली, ती श्रोत्यांनी आधीच ऐकली आहे। पुढील कथेची नवलाई काय सांगू। धन्य तो ऐकणारा व धन्य तो ती गाणारा किंवा सांगणारा, दोघेही आपापल्या ठिकाणी तल्लीन होतात आणि अक्षय्य म्हणजे कधीही कमी किंवा नाश न होणाऱ्या सुखाचा लाभ घेतात। खोट्या वाईट गोष्टी व निंदा वगैरे ऐकण्याच्या पापांचे शालन करणाऱ्या व सदा पुण्यकारक असणाऱ्या संतकथा पुन्हा पुन्हा स्पष्ट करून सांगूया। आता त्याच कथांचे वर्णन श्रोत्यांना मी सादर करतो, ते नीट लक्ष देऊ नये का, म्हणजे त्यात तुम्हाला साईबाबांचे कृपाळूपण पदोपदी दिसून येईल। रालीबंधू हे ग्रीक व्यापारी त्या काळी हिंदुस्थानभर खरेदी करत असत। त्यांच्या पेढ्या शहरोशहरी होत्या आणि त्यातील एक मुंबई शहरी होती। तेथील अधिकाराच्या पदरी सध्या लक्ष्मीचंदांना नोकरी होती। ते अतिविश्वासू व आज्ञाधारक असून तेथे मुन्सीचे काम करीत होते। सुरुवातीला ते रेल्वे खात्यात होते, नंतर व्यंकटेश नावाच्या छापखान्यात कामाला होते। तेव्हाच साईचा समागम त्यांना कसा झाला लाभला ते ऐका। माझा माणूस परदेशात असो की हजारो कोस दूर असो, मी त्याला चिमणीच्या पिल्लाप्रमाणे पायाला दोर बांधून माझ्याकडे ओढून आणीन, असे बाबा कितीदा तरी बोलले, बहुतेक लोकांनी ऐकले आहे आणि अनुभवलेली आहे। त्याच बाबांच्या लीलांचे वर्णन मी आता करतो। देशोदेशींच्या कित्येक चिमण्यांची अनेक पोरे शिर्डीत बाबांनी आणली, त्यातीलच लक्ष्मीचंद हे एक बाबांचे भाविक पोर होते। जेव्हा अनेक जन्मात कमावलेले प्रारब्ध कर्म उत्कर्ष पावते, तेव्हा संतांचा समागम प्राप्त होतो आणि मोहामुळे उत्पन्न झालेले अज्ञान नाश पावते। विवेकरूपी अग्नी प्रज्वलित होतो, वैराग्याचा उत्कर्षाचा काळ येतो, संचित कर्माचा क्षय होतो आणि आयुष्याचे सार्थक होते। श्री साईनाथ एकदा का डोळ्यात भरले की दुसऱ्या कोणाला तेथे जागा नसते। ते डोळे जरी मिटलेले असले तरी चहूबाजूंना असलेले साईबाबा त्यात दिसतच राहतात। एकदा लाला लक्ष्मीचंदांची व माझी भेट झाली असता त्यांनी ज्या स्वानुभवाच्या गोष्टी सांगितल्या आणि प्रेमपूर्वक हृदयाच्या कप्प्यात साठविल्या, त्या श्रोत्यांना सांगण्याच्या उत्कंठेमुळे मी आता कथन करतो। लालाजींना साईनाबाबांचे धरणेच आले पहा, तीही बाबांची अलौकिक लीला आहे। काना मनाला एक करून भाविक श्रोत्यांनी ते ऐकावी। इसवी सन 1910 सालच्या नाताळातील दिवस होते पहा। लालाजींना तेव्हा शिर्डीला जाण्याचा योग लाभला, तेव्हाच त्यांना साईबाबांचे प्रथम दर्शन झाले। परंतु हा योग येण्याची सूचक खूण 1-2 महिन्याआधीच घडून आली होती। कशी ती ऐका। सांताक्रूज गावी असताना ध्यानीमानी काही नसताना लालजींना अचानक एक स्वप्न पडले आणि त्यात एक आश्चर्यकारक प्रत्यक्ष अनुभव आला। भक्तगणांनी चहूबाजूंनी घेरलेला एक दाढीवाला म्हातारा साधू उभा असलेला लक्ष्मीचंदांनी पाहिला आणि त्यांनी त्याला प्रेमाने नमस्कार केला।
पुढे लक्ष्मीचंद गणुदासांचे कीर्तन ऐकण्यासाठी दत्तात्रय मंजुनाथ बिजूर नावाच्या गृहस्थाकडे आले. दासगणूंच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे साईबाबांची छबी तेथे समोर ठेवलेली होती. ती पाहताच लक्ष्मीचंदांना स्वप्नातील मूर्ती आठवली. तीच दाढी, तेच वय, तेच अवयव व तेच पाय पाहून लक्ष्मीचंदांना तोच हा आपल्या स्वप्नातील महात्मा आहे अशी खात्री झाली आणि त्यांचे मन गुंग झाले. आधीच ते गणुदासांचे कीर्तन, त्यात तुकारामांचे आख्यान आणि वर स्वप्नातल्या साधूचे दर्शन. लालाजी तर अगदीच तल्लीन झाले. ते फार कोमल मनाचे होते. त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू गोळा झाले आणि या प्रेमळ मूर्तीला मी कधी पाहीन अशी त्यांच्या जीवाला तळमळ लागली. आधी जी मूर्ती स्वप्नात पाहिली तिचीच हुबेहूब नक्कल कीर्तनात दिसली. तिच्याकडेच त्यांचे लक्ष लागले आणि दुसरे काही मनात येईना. शिर्डीची सोबत देणारा कोणी मित्र भेटेल का? या संतांच्या चरणी प्रत्यक्ष मस्तक मी कधी ठेवीन? या साधूचे दर्शन मला कधी होईल आणि त्यांचा प्रेमानंद मला भोगायला मिळेल का? अशी लक्ष्मीचंदांना सारखी हुरहुर लागून राहिली. आता वाट खर्चाची सोय लावली पाहिजे. आता पुढे काय करावे म्हणजे या साधूचे दर्शन लवकर होईल याचा उपाय शोधला पाहिजे. देव सदा भावाचा भुकेला असतो. कसा चमत्कार झाला पहा. त्याच रात्री 8 वाजता लालाजींच्या मित्राने त्यांचा दरवाजा ठोठावला. दार उघडून पाहतात तो त्यांचा स्नेही शंकरराव आलेला. त्याने विचारले, शिर्डीला येता का? आधी केडगावी नारायण महाराजांच्या दर्शनाला जाण्याचे म्हणत होते, परंतु आता मनात आले की आधी शिर्डी येथे जावे. ज्याकरिता खटपट करावी तेच जणू काय आपोआप चालून यावे असे झाले. लक्ष्मीचंदांच्या मनात आनंदाला सीमा राहिली नाही. त्यांनी चुलत भावाकडून 15 रुपयांची रक्कम उसने घेतली. शंकररावांनी तसेच केले आणि शिर्डीला जाण्याची सोय केली. बसण्या झोपण्यासाठी अंथरूण पांघरून घेतले आणि निघायची तयारी केली. वेळेवर जाऊन तिकिटे मिळवली आणि दोघांनी गाडी गाठली. शंकरराव मोठे भजनी होते. लक्ष्मीचंद प्रवासात जिज्ञासेने चौकशी करू लागले. शिर्डीकडील कोणीही लोक भेटले तर त्यांना नमस्कार करून म्हणत, आम्हाला साईबाबांचा महिमा वा खात्री पटण्यासाठी काही अनुभव सांगा. अहमदनगरच्या बाजूला साईबाबा अतिप्रख्यात मोठे संत आहेत. त्यांचे काही अनुभव आम्हाला निश्चितपूर्व सांगा. तेथे डब्यात 4 मुसलमान होते ज्यांचे राहण्याचे ठिकाण शिर्डीजवळ होते. त्यांच्याशी परस्पर गप्पा करून लक्ष्मीचंदांना समाधान वाटले. लक्ष्मीचंद मोठे भाविक होते. त्यांनी त्या मुसलमानांना साईबाबांची काही माहिती असल्यास आम्हाला सांगा असे मोठ्या प्रेमाने विनवले. तेव्हा त्यांनी उत्तरात सांगितले की साईबाबा महान संत आहेत. शिर्डीत कित्येक वर्ष निवास करून आहेत आणि फार मोठे अवली आहेत. अशा प्रकारे बोलता चालता आनंदाने प्रवास करीत असता दोघे कोपरगावी पोहोचता शेठजींना आठवण झाली की साईबाबांना पेरू आवडतात. कोपरगावी पेरू पिकतात आणि गोदावरीच्या काठी विकायला येतात. ते घेऊया म्हणजे बाबांना अर्पण करता येतील. परंतु गोदावरीच्या काठी पोचल्यावर तेथील सुंदर देखावा पाहून मनाला इतका आनंद झाला की टांगा पलीकडच्या काठावर सुद्धा पोचला आणि लक्ष्मीचंद पेरूची गोष्ट विसरले. तेथून शिर्डी 4 गाव दूर आहे. टांगा भरगाव निघाला. आता लक्ष्मीचंदांना पेरूची आठवण झाली, परंतु तेथे तर पेरूचा ठिकाणाच नव्हता. इतक्यात एक म्हातारी डोक्यावर मोठी टोपली घेऊन टांग्याच्या पाठीमागून धावताना दिसली. तिच्यासाठी टांगा थांबवला तर पेरूच भेटण्यासाठी आले की लक्ष्मीचंदांनी आनंदभरीत होऊन निवडून पेरू घेतले आणि टोपली शिल्लक राहिले ते म्हातारीने माझ्याकरता बाबांना अर्पण करा असे म्हणून देऊन टाकले. आधी पेरूची आठवण, मग विस्मरण, नंतर म्हातारीची अचानक भेट आणि तिची ती साई भक्ती हे सर्व पाहून दोघेही मनात आश्चर्य करू लागले. सुरुवातीला एक म्हातारा स्वप्नात दिसला, तोच पुढे कीर्तनात आढळला. त्याचीच ही म्हातारी कोणी नसेल ना असा संशय लालाजींच्या मनात आला. मग टांगा पुढे हाकलला आणि बोलता बोलता ते दोघे शिर्डीला येऊन पोहोचले. दुरून मशिदीची निशाणे दिसली आणि दोघांनी भक्तिभावाने त्यांना वंदन केले. मग लगेच पूजेचे साहित्य घेऊन ते मशिदीत गेले आणि साईबाबांचे दर्शन घेऊन मनात आनंदाने तृप्त झाले. अंगणाच्या दारातून सभामंडपात प्रवेश केल्यावर दुरून बाबांची मूर्ती पाहून त्यांचा कंठ दाटून आला. इच्छित मूर्तीचे दर्शन झाल्यामुळे लक्ष्मीचंद तल्लीन झाला. भूक तहान विसरून गेला आणि आत्म्याची जाणीव झाल्याने होणारा आनंदरूपी उत्साह प्राप्त करता झाला. हातात स्वच्छ पाणी घेऊन त्याने बाबांचे चरणकमल धुतले आणि अर्घ्यपाद्यासह सर्व पूजा करून श्रीफळ अर्पण केले.
धूप दीप तांबूल व दक्षिणा वगैरे पूजोपचार संपविले. मनातल्या मनात प्रदक्षिणा घातली आणि बाबांच्या गळ्यात फुलांचा हार घालून लखमीचंद पायाशी बसला. लखमीचंद प्रेमळ भक्त होता. त्याला गुरुकृपेचा आनंद मिळाला आणि भुंग्याप्रमाणे साईचरण रूपी कमल पाहून तो तेथेच रमला. तेव्हा बाबा म्हणाले, साले रस्ते में भजन करते और दूसरे आदमी को क्यों पूछते? क्या दूसरे से पूछना? सब कुछ अपने आँखों से देखना. काय को दूसरे आदमी को पूछना? झूठा है क्या सच्चा सपना? कर लो अपना विचार आप. मारवाड़ी से लेकर ऊंची थी, क्या जरूर दर्शन की होती? हुई क्या आप मुराद पुरती? हे ऐकून लक्ष्मीचंदाला मनात नवल वाटले. वाटेत आपण चौकशी केली, ती येथे बाबांना कशी कळली याचेच मोठे आश्चर्य लक्ष्मीचंदांच्या मनात वाटले. आपणाच घरी स्वप्न पडले, आगगाडीत आपण भजन केले, या घडलेल्या गोष्टी बाबांना कळल्या कशा? खरेच केवढे अंतर्ज्ञान! दर्शनाची उत्कंठा तर होती, पैशाची उणीव खरेच होती, म्हणून उसने घेऊन पुरवठा केला होता, हे सुद्धा यांना ठाऊक आहे पहा. लक्ष्मीचंदांना मोठे आश्चर्य वाटले आणि साईच्या पवित्र चरणरूपी कमलावर आसक्त झालेल्या भुंग्यांना म्हणजे जमलेल्या सगळ्या भक्तांना आश्चर्य वाटले की खरोखर बाबांचे कौशल्य अतर्क्य आहे. रूढ काढून सण करणे किंवा यात्रा करणे म्हणजे कर्जबाजारीपण बाबांना आवडत नसे, हीच यातली मुख्य शिकवण आहे. असो, सर्व भक्तांबरोबर लखमीचंद व त्यांचे मित्र शंकरराव साठ्यांच्या वाड्यात गेले आणि दुपारची वेळ झाल्यावर मोठ्या आनंदाने जेवायला बसले. इतक्यात कोणा भक्ताने बाबांचा प्रसाद म्हणून थोडा सांजा आणून पानात वाढला आणि तो खाऊन लखमीचंद संतुष्ट झाले. दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळी लालाजींना सांज्याची आठवण झाली, परंतु तो काही जेवणात रोज नव्हता आणि लालाजींची इच्छा मनातच राहिली. मग तिसऱ्या दिवशी नवल झाले. लालाजींच्या न पुरलेल्या उत्कट इच्छेची पूर्तता साई महाराजांनी कशी व कोणत्या उपायाने करून दिली ते पहा. त्या दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे जो गंध अक्षता फुले वगैरेसह घंटा निरांजन पंचारती घेऊन मशिदीत आले आणि बाबांना विचारू लागले, आज नैवेद्य कोणता आणू बरे? त्यावर महाराजांनी आज्ञा केली, माझ्यासाठी ताटभर सांजा घेऊन ये आणि मग आरती पूजन कर. जो पूजा साहित्य ठेवून लगेच परत केले आणि सर्वांना पुरेल इतका सांजा घेऊन उशिरा न लावता परत आले. पुढे दुपारची आरती झाली आणि भक्तांनी आधीच आणलेली नैवेद्याची ताटे वर मशिदीत येऊ लागली. तेव्हा बाबा आपल्या भक्तांना म्हणाले, आजचा दिवस छान आहे. मनाला वाटते जेवणाबरोबर सांज्याचा प्रसाद असावा, तो लवकर आणवावा आणि सगळ्यांनी मिळून मनसोक्त खावा. मग भक्तांनी जाऊन सांज्याची भरलेली 2 पातेली आणली. इकडे पोटात भूक व पाठीत कणकण आल्याने लक्ष्मीचंदाचे मन अस्वस्थ झाले होते. पण त्याच वेळी बाबांच्या तोंडून काय शब्द बाहेर पडले ते श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. भूख लगी है, अच्छा हुआ, कमर में दर्द, चाहिए दवा, अब सांजे की चलिए हवा, करो सवार आरती. जे जे लक्ष्मीचंदाच्या मनात होते ते ते बाबांच्या बोलण्याने उघडकीस आले. अंतर्ज्ञानी महाराजांच्या मनात दुसऱ्यांच्या मनातल्या विचारांचे पडसाद त्यांनी शब्दांनी सांगितल्याशिवाय उमटत असत. असो, आरती पूर्ण झाल्यावर जेवणाच्या वेळी लक्ष्मीचंदांना सांजा मिळाला आणि त्यांची त्याबद्दल आसक्ती पूर्ण होऊन त्यांच्या मनाला आनंद झाला. त्या दिवसापासून लक्ष्मीचंदांचे बाबांवर प्रेम जडले. त्यांनी फुलांची माळ, उदबत्ती, नारळ वगैरेसह बाबांची पूजा करण्यास नेमाने सुरुवात केली आणि भरभराट प्राप्त करते झाले. साईबाबांवर एवढी भक्ती जडली की शिर्डीला जाणारा कोणी भेटला तर त्याच्या हाती बाबांसाठी माळ, कापूर, उदबत्ती व दक्षिणा पाठवू लागले. कोणीही शिर्डीला जावो, लक्ष्मीचंदांना माहिती लागली की या 3 वस्तू दक्षिणेसह बाबांना नियमितपणे ते पाठवित असत. मनातल्या इच्छेप्रमाणे सांजा जेवणाच्या वेळी मिळाला. त्याच शिर्डीच्या केपेला चावडीच्या मिरवणुकीच्या रात्री तो समारंभ पाहण्यासाठी लक्ष्मीचंद गेले असता बाबांना खोकल्याची उबळ आली आणि त्यांचा जीव कासावीस झाला. लक्ष्मीचंद मनात म्हणाले, हा खोकला बाबांना किती त्रास देत आहे. मला वाटते त्यांना लोकांची दृष्टच लागली असावी आणि म्हणूनच हा खोकला येत आहे. हा विचार तर लक्ष्मीचंदांच्या मनाचा सुटलेला होता. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ते मशिदीत बाबांकडे गेले तेव्हा गंमत पहा, बाबा देखील तसेच म्हणाले. माधवराव देशपांडे बाबांकडे आल्यावर बाबा आपणहून त्यांना म्हणाले, काल मला फार खोकला झाला होता. एखाद्याच्या वाईट नजरेचा तर हा परिणाम नसेल ना? वाटते मला कोणाची तरी खरोखर दृष्टच लागली आहे, म्हणून हा खोकला नाना तऱ्हेने माझ्या जीवाचे हाल करीत आहे. हे ऐकून लक्ष्मीचंदांना आश्चर्य वाटले आणि ते मनात म्हणाले, ही तर माझ्याच विचारांची पुनरावृत्ती आहे. बाबांना हे कसे कळले?
सर्वांच्या हृदयातच राहतात ते, नाही का? मग लक्ष्मीचंदानी हात जोडून बाबांना विनंती केली. आपल्या दर्शनाने फार आनंद झाला. अशीच कृपा करून महाराजांनी आमचे सदा रक्षण करावे. मला आता या पायापासून या जगात आणखी दुसरा देव नाही. आपल्याच चरणी आणि आपल्याच भजनात माझे मन सदा रंगून जाओ. हे साई समर्था, आपल्या चरणी आता मी मस्तक ठेवीत आहे आणि आपला निरोप मागत आहे. आम्हाला घरी परत जाण्याची आज्ञा द्यावी. असेच आम्हा अनाथांचा सांभाळ करावा. सदा कृपादृष्टी असावी, म्हणजे आम्ही संसारात दुःखी होणार नाही. तुमच्या नामस्मरणाची आम्हाकडून वृद्धी हो आणि सर्व बाजूनी आम्हाला सुख समाधान लाभो. अशा प्रकारे आशीर्वादासह उदी मिळवून मित्रासह आनंद पाहून वाटेस साईचे गुणानुवाद गात लक्ष्मीचंद आपल्या गावी परतले. अशीच एक आणखी दुसरी चिमणी बाबांनी बांधून शिर्डीत आणली. ती चिमणी म्हणजे एक प्रेमळ बाई होती. तिची कथा मोठी आश्चर्यकारक आहे. मध्य प्रदेशात बऱ्हाणपूर शहरी असताना तिला दृष्टांत झाला आणि त्यात तिने साईबाबांना पाहिले. पूर्वी कधीही तिने साईबाबांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले नव्हते. तरी बाबा स्वप्नात तिच्या दाराशी आले आणि खिचडीचे जेवण मागू लागले. बाई तात्काळ जागी होऊन पाहू लागली तर तेथे कोणीच नव्हते. तिने मग हा दृष्टांत सर्वांना लगबगीने सांगितला. तिचा नवरा त्या शहरात टपाल खात्यात अधिकारी होता. पुढे अकोल्याला बदली झाल्यावर त्याने शिर्डीला जाण्याची तयारी केली. हे जोडपे मोठे भाविक होते. दृष्टांताचे त्यांना कौतुक वाटले. साईची लीला त्यांना अलौकिक वाटली आणि त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी ते फार उत्सुक झाले. एक सोयीस्कर दिवस पाहून ती दोघे शिर्डीला निघाली. वाटेत पवित्र गोदावरी नदीला नमस्कार करून ती शिर्डीत येऊन पोहोचली. प्रेमाने बाबांचे दर्शन घेतले, भक्तीने पूजा केली आणि नंतर दररोज बाबांच्या चरणाशी सेवा करून सुखी झाले. असे ते जोडपे आनंदी मनाने शिर्डीत 2 महिने राहिले. बाबा देखील त्यांच्या भावभक्तीने व खिचडीच्या जेवणाने संतुष्ट झाले. खरे म्हणजे हे जोडपे बाबांना खिचडीचे जेवण देण्यासाठी शिर्डीत आले होते. परंतु 14 दिवस होऊन गेले तरी खिचडीचा नैवेद्य देण्याचा तसाच राहून गेला. केलेल्या संकल्पाची ही दिरंगाई त्या बाईच्या मनाला आवडली नाही आणि 15व्या दिवशी दुपारी खिचडी घेऊन ती मशिदीत आली. तेथे तिला समजले की पडदे सोडले आहेत आणि बाबा आपले सगळे भक्त बरोबर घेऊन आधीच जेवायला बसले आहेत. असे जेवण चाललेले असताना पडद्याच्या आत कोणी जात नसे. परंतु त्या बाईला घाई झाली होती आणि खाली अंगणात ती स्वस्थ बसू शकली नाही. केवळ खिचडीच्या नैवेद्याच्या आनंदासाठी तिने अकोल्याहून शिर्डीचा प्रवास हाती केला होता. तेव्हा तिची अशी अपूर्व उत्कंठा गप्प कशी राहील? कोणाचेही काही न ऐकता आपल्याच हाताने पडदा बाजूला सारून कोणाची परवानगी न घेता तिने आत आपला प्रवेश करून घेतला आणि आपली इच्छा पुरवून घेतली. तेव्हा बाबांनी मोठे नवल केले. खिचडीसाठी इतके भुकेले झाले की तीच आधी मागू लागले आणि दोन्ही हातांनी ताटच धरले. खिचडी पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी घासावर घास उचलून आपल्या तोंडात टाकले. बाबांची ही आतुरता पाहून सगळ्यांच्या मनाला मोठे कौतुक व आश्चर्यही वाटले. परंतु नंतर खिचडीची सर्व कहाणी ऐकल्यावर बाबांची असामान्यता त्यांच्या लक्षात आली. आता येथून पुढची कथा ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनात प्रेम दाटून येईल. एक गुजराती ब्राह्मण साईबाबांची सेवा करण्यासाठी अचानक शिर्डीत आला. सुरुवातीला त्याने रावबहादूर साठ्यांच्या पदरी चाकरी केली होती. ती चोख सेवा करीत असताना त्याला साईबाबांचा आश्रय लाभला. ही हकीकतही फार गोड आहे. ज्याला भक्तिप्रेमाची आवड असेल त्याची हौस व मनाची इच्छा श्रीहरी कशी पुरवतो ते ऐका. त्या गुजराती ब्राह्मणाचे नाव मेघा असे होते. साई महाराजांबरोबर त्याचा पूर्वजन्मीचा स्नेहसंबंध असेल म्हणून तो शिर्डीच्या ठिकाणी येऊन पोचला असावा. असो, आता कथेकडे लक्ष देण्याची तयारी करा. साठे खेडा जिल्ह्याचे प्रांत असताना अचानक त्यांना मेघा भेटला आणि त्यांनी त्याला शिवमंदिराच्या नित्यपूजेसाठी नोकरीस ठेवून घेतला. पुढे हे साठे शिर्डीला आले आणि त्यांचे भाग्य उदयाला आले. तेथे साई महाराजांचा सहवास लाभला आणि त्यांच्या चरणी साठ्यांचे मन जडले. शिर्डीत बाबांच्या दर्शनाला येणाऱ्या यात्रेकरूंचा रगडा पाहून त्यांच्या मनाचा धडा झाला की येथे आपला वाडा असावा, म्हणजे बिराडाची सोय होईल. मग गावातले पुढारी गोळा केले आणि त्यासाठी जागा मिळवली. बाबा सुरुवातीला जेथे लिंबाच्या झाडाखाली प्रगट झाले होते ते स्थान वाड्यासाठी निश्चित केले. या पवित्र जागेच्या महिम्याचे वर्णन 4थ्या अध्यायात पूर्वीच आले आहे, तेव्हा ते पुन्हा सांगण्याची जरुरी नाही. आपण पुढचे वर्णन चालू करूया. असो, मेघाचे पूर्वसंचित मोठे होते. रावबहादूर साठे त्याला भेटले आणि तेव्हाच त्यांच्या खास प्रयत्नाने तो परमार्थाच्या मार्गाला लागला.
परिस्थितीला वश होऊन मेघा कर्मभ्रंश झाला होता. साठांनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि चांगल्या मार्गात प्रवेश करविला. मेघा साठ्यांच्या चाकरीला लागला आणि एकमेकांचे प्रेम वाढले. मेघा साठ्यांना गुरुच मानू लागला आणि साठ्यांचाही त्याच्यावर लोभ जडला. असो, एकदा सहज गोष्टी करत असताना, आपल्या गुरुचा महिमा सांगत असताना साठ्यांच्या हृदयात प्रेम दाटून आले आणि ते मेघाला उत्सुकतेने म्हणाले, बाबांना गंगेच्या पाण्याने स्नान घालावे अशी मला मनापासून इच्छा झाली आहे. याच मुख्य कारणासाठी तुला मी शिर्डीला पाठवित आहे. त्याशिवाय तुझी अनन्य चाकरी पाहून माझ्या जीवाला वाटते की या सद्गुरूशी तुझी संगत घडावी आणि त्यांच्या चरणी तुझी भक्ती जडावी. जा, काया वाचा मनाने या सद्गुरूच्या पायी लाग. तुझ्या देहाचे सार्थक होईल आणि जन्माचे परम कल्याणी होईल. मेघाने साईबाबांची जात विचारली, पण खरे पाहता साठ्यांना ती ठाऊक नव्हती. साठे म्हणाले, मशिदीत राहतात म्हणून त्यांना कोणी अविंदही म्हणतात. अविंद हा शब्द कानावर पडताच मेघाचे मन डळमळीत झाले. त्यांच्या मनात विचार चालले, यवनापेक्षा नीच आणखी कोण व त्याचे गुरुत्व तरी कसले. नाही म्हणावे तर साठे रागवतील आणि होय म्हणावे तर आपली दुर्गती निश्चित. मेघाला काय करावे ते कळेना आणि तो चिंतेत पडला. त्याला इकडे आड व तिकडे विहीर झाले. मन अस्थिर व दोलायमान झाले. परंतु साठ्यांचा फार आग्रह झाल्याने त्याने बाबांचे दर्शन घेण्याचा निश्चय केला. पुढे मेघा शिर्डीला आला आणि मशिदीच्या अंगणात येऊन पोचला. जसा तो पायरी चढू लागला, बाबांनी लीला करण्यास सुरुवात केली. उग्र स्वरूप धारण केले आणि दगड हातात घेऊन ओरडले, खबरदार, पायरीवर पाय ठेवलास तर धान्यात ठेव. या जागेत मुसलमानांचे राहणे आहे. तू तर उच्च जातीचा ब्राह्मण आणि मी तर नीचाचा नीच यवन. माझा तुला विटाळ होईल. जा तू परत येथून. ते कातावलेलेपणाचे बाबांचे रूप म्हणजे जणू काय प्रलय काळातील रुद्राचे स्वरूपच होते. पाहणाराचा थरकापच होईल. मेघा तर चळचळ कापू लागला. परंतु बाबांचा हा राग वरवरचा असे. हृदयात तर त्यांच्या दयेचा पूर वाहत असे. मेघा आश्चर्याने थक्क झाला की बाबांना माझ्या मनातले कळले कसे. कोठे खेडा जिल्हा दूर व कोठे अहमदनगर लांब. माझे जे संशयाचे भरलेले मन होते त्यांचे प्रगट करणे म्हणजे हा बाबांचा क्रोध आहे. बाबा जो जो मारायला धावत होते तो मेघाचे धैर्य खचत होते. त्याचे एक एक पाऊल मागे पडू लागले आणि पुढे जाण्याचा त्याला धीर होईना. नंतर अशाच काही दिवस तो शिर्डीत राहिला. बाबांचा रागरंग पाहिला आणि शक्य ती सेवा करीत राहिला. परंतु दृढ विश्वास पटला नाही. पुढे मग तो घरी परत गेला. तेथे तापाने पीडित होऊन अंथरुणाला केला आणि बाबांचा ध्यास लागल्याने तो शिर्डीला परत आला. असा मेघा जो शिर्डीला परत आला तो तेथेच रमला आणि त्याचा साईबाबांच्या पायी भाव जडला. साईंचा तो अनन्य भक्त झाला. साईच त्याचा एक देव झाला. मेघा आधी शंकराचा भक्त होता. साईच्या पदी अनुरक्त झाल्यावर साईंना तो शंकर मानू लागला. साईबाबाच त्याचे उमानात झाले. मेघा रात्रंदिवस साई शंकर नावाचा मोठ्याने जप करीत असे. त्याची अंतःकरण प्रवृत्ती देखील साईशंकर स्वरूपात संपूर्णपणे एकरूप झालेली आणि चित्त अगदी निर्मळ पापरहित झालेले असे. मेघा साईचा अनन्य भक्त झालेला होता. साईबाबा म्हणजे प्रत्यक्ष शंकर भगवानच आहेत अशी त्याची भावना झालेली होती. तो सदा शंकर शंकर असे तोंडाने म्हणत असे आणि दुसरे कोणतेही दैवत मानत नसे. साईची पूजा हीच त्याची देवदेवतांची पूजा होती. साईच त्याचे गिरिजारमण होते. याच विचारांचा रोख मनात पक्का करून मेघा सदा प्रसन्न चित्त होता. शंकराला बैलाच्या पानाची फार आवड असते. शिर्डीत बेलाचे झाड नव्हते म्हणून मेघा ती पाने आणण्यासाठी कोस दीड कोस दूर चालत जाऊन आपला छंद पुरवीत असे. दीड कोसाची काय परवा, बेलासाठी डोंगर सुद्धा मेघा पार करून गेला असता. परंतु त्याने पूजेचे कौतुक पुरे केले असते आणि मनाची हौस पुरवली असती. लांब लांबून बेल आणावा, पूजेचे सगळे साहित्य मिळवावे आणि सर्व ग्रामदेवतांना ठराविक क्रमाने विधीपूर्वक ते वाहावे. मग त्याच पावली मशिदीत जावे. प्रेमपूर्वक बाबांच्या गादीला नमस्कार करावा आणि बाबांचे पाय चेपणे, पाय धुणे वगैरे आटपून त्यांच्या चरणाचे तीर्थप्राशन करावे असा त्यांचा नित्यक्रम होता. मेघाच्या आणखी कथा ऐकून श्रोत्यांच्या मनाला आनंद होईल आणि साईबाबांच्या ग्रामदेवतांबद्दल आदर व साईबाबांची व्यापकता त्यांच्या लक्षात येईल. मेघा शिर्डीत असेपर्यंत तो दररोज दुपारची आरती करत असे. परंतु आधी समस्त ग्रामदेवतांची पूजा करून तो मशिदीत जात असे. असा त्याचा नेहमीचा क्रम एके दिवशी चुकला. प्रयत्न करूनही खंडोबाची पूजा राहून गेली. पूजा करण्याचा प्रयत्न केला परंतु खटपट करूनही दार उघडेना. म्हणून ती पूजा तशीच बघून मेघा आरती घेऊन मशिदीत आला. तेव्हा बाबा त्याला म्हणाले, आज तू पूजेत खंड पाडलास.
सर्व देवांना पूजा पोहोचल्या, पण एक देव पूजेशिवाय राहिला. जा, ती करून मग येथे ये. मेघा म्हणाला, दार बंद होते, उघडू जाता उघडत नव्हते, म्हणून पूजेत ते वगळणे भाग पडले. त्यावर बाबा म्हणाले, जा तू पहा, आता दार उघडे आहे. मेघा लगेच एकही क्षण वाया न घालवता गेला आणि खरोखरच बाबांच्या शब्दांचा त्याला अनुभव आला. मेघाने मग खंडोबाची पूजा केली आणि त्याच्याही मनाची अस्वस्थता गेली. पुढे नंतर बाबांनी मेघाला आपली पूजा करू दिली. मेघा गंध पुष्प वगैरे 8 उपचाराने अत्यंत आदराने बाबांची पूजा करीत असे आणि यथाशक्ती दक्षिणा, हार व फळही अर्पण करीत असे. एकदा मकर संक्रांतीच्या दिवशी गोदावरी नदीचे पाणी आणून बाबांना तेल, उदी व चंदन चोपडून स्नान घालावे असे मेघाच्या मनात आले. आज्ञा मागण्यासाठी सारखा तगादा लावल्यावर मनास वाटेल तसे कर असे बाबांनी म्हटल्याबरोबर मेघा घागर घेऊन पाण्यासाठी निघाला. सूर्योदय होण्या अगोदरच मेघा हातात रिकामे भांडे घेऊन ऊन निवारण करण्याचे साधन म्हणजे छत्री घेतल्याशिवाय पायात चप्पल वगैरे न घालता पाणी आणण्यासाठी गोदावरी नदीकडे निघाला. जाऊन येऊन 8 कोस रस्ता चालावा लागेल, फार कष्ट व मेहनत पडेल असे त्याच्या स्वप्नातही आले नाही. ही चिंता तर त्याला मुळीच नव्हती. आज्ञा मिळताच तो निघाला. निश्चय पक्का असला म्हणजे कार्य करण्याचा उत्साह बरोबरच येत असतो. गंगेच्या पाण्याने साईनाथांना स्नान घालावे असे त्याच्या मनात होते. मग कसले कष्ट व कसला थकवा. दृढ श्रद्धा हाच एक कार्यसिद्धीसाठी आधार असतो. असो, अशा प्रकारे मेघाने ते पाणी आणले, तांब्याच्या भांड्यात ओतले आणि स्नानासाठी उठा असा आग्रह चालविला. परंतु बाबांनी ते ऐकले नाही. मग दुपारची माध्यान्हीची आरती झाली. भक्त मंडळी घरोघर निघून गेली. मेघा म्हणाला, दुपार भरली आहे आणि स्नानाची सगळी तयारी झाली आहे. असा मेघाचा अति आग्रह पाहून तो लीला किंवा क्रीडा करण्यासाठी देहधारण करणारा साई मेघाचा हात आपल्या हाताने धरून म्हणाला, नको रे मला गंगा स्नान. असा कसा तू नादान. मला फकीराला गंगेचे पाणी ते कशासाठी. परंतु मेघा ते ऐकेना. बाबांना तो शंकरासारखा मानत होता. गंगा स्नानाने शंकराला आनंद होतो हे एकच त्याला ठाऊक होते. बाबांना तो म्हणाला, आजचा मकर संक्रांतीचा सण आहे. शंकराला गंगेच्या पाण्याने स्नान घातले म्हणजे तो फार प्रसन्न होतो. मग त्याचे प्रेम पाहून, शुद्ध मन पाहून आणि न बदलणारा निश्चय पाहून बाबा म्हणाले, बरे तर तुझीच इच्छा पुरी होऊ दे असे म्हणून मग ते उठले. स्नानासाठी मांडलेल्या पाटावर बसले आणि मेघापुढे मस्तक धरून म्हणाले, यावर किंचित पाणी घाल. सगळ्या अवयवात मस्तक मुख्य असते, त्यावर थोडे पाणी शिंपड म्हणजे पूर्ण स्नान केल्यासारखे होईल. एवढे तरी माझे ऐक रे. मेघाने बरे म्हणून पाण्याचे भांडे उचलले आणि डोक्यावर ओतताना त्याला इतके प्रेम दाटून आले की हर गंगे म्हणून त्याने ते बाबांच्या अंगावर संबंध रिकामे केले. मेघाला अत्यंत आनंद झाला की माझ्या शंकराला मी कपड्यांसह आंघोळ घातली. मग त्याने रिकामा घडा खाली ठेवला व पाहू लागला. तो त्याला चमत्कार दिसला. त्याने सर्व अंगावर पाणी ओतले होते, तरी बाबांचे फक्त डोकेच तेवढे ओले होते आणि इतर अवयव सुके ठाक होते. कपड्यावर सुद्धा पाण्याचा एक थेंबही नव्हता. मेघाचा अभिमान गळून पडला आणि जवळ हजर असलेले लोक आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे श्री साई महाराज भक्तांचे लाड आपल्या संपूर्णपणे पुरवित असतात. तुझ्या मनी स्नान घालायचे तर तुझ्या इच्छेप्रमाणे घाल, परंतु त्यात देखील माझे गुप्त रहस्य तुला सहज कळून येईल हे लक्षात ठेव. हे साई भक्तीचे सार तत्व आहे. सुदैवाने मात्र त्या भक्तीचा संबंध जडला पाहिजे. मग त्या भक्ताला काहीही प्राप्त करणे अशक्य नसते. क्रमाक्रमाने सर्वच मिळवण्यास सोपे होते. बसता उठता गोष्टी करताना, सकाळी दुपारी फेरफटका मारताना भक्ताने जर श्रद्धा व सबुरी मनात धरली तर साई त्यांचे इच्छित मनोरथ पुरवीत असे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात अशी काही खूण पटवून देऊन क्रमाक्रमाने गोडी लावून तो साई त्या भक्ताला परमार्थाचा बोध देत असे. अशीच मेघाची आणखी कथा ऐकून श्रोत्यांना सुख होईल आणि त्यातील साईंचे भक्ताबद्दलचे प्रेम पाहून त्यांच्या मनाला आनंद वाटेल. नानासाहेब चांदोरकरांनी मेघाला बाबांची एक मोठी नवी छबी दिली होती. साठेवाड्यात आपल्या खोलीत ठेवून तिची देखील तो भक्तीने पूजा करत असे. मशिदीत प्रत्यक्ष मूर्ती व वाड्यात अगदी हुबेहूब चित्र, दोन्ही ठिकाणी पूजा आरती अहोरात्र चालत असे. अशी सेवा होता होता सहज 1 वर्ष लोटले आणि एकदा मेघा पहाटे जागा असताना त्याला एक दृष्टांत झाला. बिछानात मेघा जरी डोळे झाकून पडलेला होता तरी तो मनाने संपूर्णपणे जागा होता. अशावेळी बाबांचे स्पष्ट रूप त्याला दिसले. बाबांनी देखील तो जागा आहे हे पाहून त्याच्या बिछानावर तांदूळ टाकले आणि मेघा भिंतीवर त्रिशूळाचे चित्र काढ रे असे सांगून तेथेच गुप्त झाले. हे बाबांचे शब्द कानी पडताच मेघाने अति आनंदाने डोळे उघडले. परंतु बाबा अदृश्य झालेले पाहून
त्याला मोठे आश्चर्य वाटले. मग मेघाने पाहिले तो बिछाण्यावर जिकडे तिकडे चोहीकडे तांदूळ पडलेले होते आणि वाड्याची दारे पूर्वीप्रमाणे बंद होती. मेघाला मोठे कोडे पडले. लगेच तो मशिदीत गेला आणि बाबांचे दर्शन घेत असताना त्यांना त्रिशूळाची गोष्ट सांगितली आणि तो भिंतीवर काढण्याची आज्ञा मागितली. मेघाने सगळा दृष्टांत वर्णन केला तर बाबा म्हणाले, दृष्टांत कसला? माझा शब्द नाही का ऐकला? काढ तो त्रिशूळ भिंतीवर. दृष्टांत म्हणून माझे बोल खरे का खोटे पाहू जाता काय? माझ्या शब्दाचा अर्थ फार खोल असतो, त्यातील एक अक्षरही व्यर्थ नसते. मेघा म्हणाला, आपण मला जागे केले असेच आधी मला वाटले, परंतु एकही दार उघडे नव्हते म्हणून माझा तसा समज झाला. त्यावर बाबांचे उत्तर ऐका, माझ्या प्रवेशाला दार लागत नसते, मला आकार नसतो आणि विस्तारही नसतो. मी सदा सर्वदा सर्व ठिकाणी राहत असतो. माझ्यावर भार टाकून जो खरोखर माझ्याशी एकरूप झाला असेल त्याचा सर्व शरीर व्यापार मी सूत्रधार चालवित असतो. असो, पुढे त्रिशूळ काढण्यास सांगण्यास बाबांचा हेतू किती कौशल्यपूर्व व आश्चर्यकारक होता हे काळजीपूर्वक ऐका, म्हणजे त्याच्या संबंधीची खात्री पटेल. इकडे मेघा जो वाड्यात परत आला तो त्याने त्रिशूळ काढायला प्रारंभ केला. भिंतीवर बाबांच्या चित्राशेजारी लाल रंगाची त्रिशूळाची आकृती काढली. दुसऱ्या दिवशी मशिदीत एक रामदासी पंथांचा बाबांचा भक्त पुण्याहून आला आणि बाबांस नमस्कार करून त्याने शंकराचे लिंग बाबांना अर्पण केले. इतक्यात मेघा सुद्धा तेथे आला आणि त्याने बाबांना साष्टांग प्रणिपात केला. बाबा त्याला म्हणाले, हा शंकर आला, त्याला आता तू सांभाळ. अशा प्रकारे त्रिशूळाच्या दृष्टांतापाठी एकाएकी लिंग प्राप्त झाल्यावर मेघा चकित व थक्क होऊन लिंगाकडे पाहत राहिला आणि प्रेमाने त्याचा कंठ दाटून आला. या लिंगाचा आणखी एक अपूर्व अनुभव काकासाहेब दीक्षितांना आला. तोही श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावा, म्हणजे साईंच्या चरणी त्यांची श्रद्धा धरेल. इकडे लिंग घेऊन मेघा जो मशिदीतून निघाला तो वाड्यात काकासाहेब दीक्षित स्नान आटपून नामस्मरण करण्यात निमग्न होते. धुतलेल्या वस्त्राने अंग पुसून दगडावर उभे राहून टॉवेल डोक्यावर घेऊन साईबाबांचे ते स्मरण करीत होते. नेहमीच्या नियमाप्रमाणे डोक्याचा भाग झाकून नामस्मरण करीत असताना समोर आनंदित व समाधानयुक्त चेहऱ्याचा मेघा उभा राहिलेला त्यांना दिसला. मेघा म्हणाला, पहा काका, बाबांनी मला शिवलिंग दिले ते पहा. काकासाहेबांना त्या लिंगाचे वैशिष्ट्य पाहून आश्चर्यासकट आनंद वाटला. एका क्षणापूर्वी ज्याचा घाट, आकार व खूण ध्यानात आली होती तेच लिंग पाहून दीक्षितांचे मन लगेच सुखावले. असो, अशा प्रकारे त्रिशूळाचा आकार भिंतीवर काढून आपल्या चित्राशेजारी शिवलिंगाची स्थापना बाबांनी करून घेतली. मेघाला शंकराच्या पूजेची आवड होती म्हणून त्याला शंकराचे लिंग देऊन त्याची शिवभक्ती बाबांनी पक्की केली. खरोखर साईचे कौशल्य अद्भुत आहे. अशी काय बाबांची एक कथा सांगायची, कितीतरी अगणित सांगता येतील, परंतु ग्रंथ लांबेल म्हणून श्रोत्यांनी श्रमा करावी. तरी पण तुम्ही त्या ऐकायला उत्सुक आहात म्हणून आणखी एक कथन करीन. पुढील अध्यायात साईबाबांचे कौतुक याहून अलौकिक दिसेल. हेमाडपंत साईबाबांना शरण येऊन त्यांचे चरित्र श्रोत्यांना ऐकवित आहेत. त्यामुळे सर्वांची संसारातील भीती नाहीशी होईल आणि संकटाचे निवारण होईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा दृष्टांत कथन नावाचा 28वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री साई सागर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे. सबस्क्राईब केल्याने आपणास येणारे नवीन व्हिडिओची लिंक मिळत जाईल.